या 4 ग्रामपंचायतींचा नगरपालिकेत समावेश करण्यात आला, ज्यामुळे शहराची प्रशासकीय व भौगोलिक व्याप्ती अधिक विस्तारली. पुढे लोकसंख्येतील झपाट्याने वाढ, विस्तारणारी हद्द आणि वाढत्या नागरी गरजा लक्षात घेऊन 28 फेब्रुवारी 2002 रोजी नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले. हा केवळ प्रशासकीय बदल नव्हता, तर सर्वांगीण विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होती. सन 2002 ते 2026 या कालावधीत शहराच्या प्रथम नागरिक म्हणून एकूण 8 माननीय महापौरांनी महानगरपालिकेचे नेतृत्व केले. महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर 28 फेब्रुवारी 2002 रोजी स्वर्गीय माया मेंडोन्सा या प्रथम महापौरपदी विराजमान झाल्या. त्यानंतर सौ निर्मला सावळे, श्री नरेंद्र मेहता, श्री तुळशीदास म्हात्रे, श्रीमती कॅटलिन परेरा, श्रीमती गीता जैन, श्रीमती डिंपल मेहता आणि श्रीमती ज्योत्स्ना हसनाळे या सर्व सन्माननीय महापौरांनी आपल्या कार्यकाळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली मागील 2 दशकात मीरा भाईंदर शहराचा चेहरा मोहरा लक्षणीयरित्या बदलला. पायाभूत सुविधा, रस्ते जाळे, पाणी पुरवठा व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, मूलभूत नागरी सुविधा, आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आले. राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेने स्वतःचे स्वतंत्र व उल्लेखनीय स्थान निर्माण केले आहे. यापुढे विद्यमान माननीय महापौर श्रीमती डिंपल मेहता यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकास कामांना अधिक गती मिळणार असून प्रगतीचा हा वेग कायम राहील असा दृढ विश्वास व्यक्त केला जात आहे. महानगरपालिका स्थापनेनंतर गेल्या 25 वर्षात शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय परिवर्तन घडवून आणण्यात आले आहे. सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या माध्यमातून टिकाऊ व गुणवत्तापूर्ण रस्ते जाळे उभारण्यात आले असून त्यामुळे वाहतूक सुलभता आणि सुरक्षिततेत मोठी सुधारणा झाली आहे. दहिसर भाईंदर लिंक रोड आणि मेट्रो सारखे महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्प शहराला व्यापक महानगरीय जाळ्याशी प्रभावीपणे जोडत आहेत. पाणी पुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सूर्या योजना व अमृत 2 अंतर्गत वितरण व्यवस्था सक्षम करण्यात येत असून दीर्घकालीन जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शहराच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासात अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. रुग्णालये, सुसज्ज वाचनालये व अभ्यासिका, अत्याधुनिक अग्निशमन केंद्रे उभारण्यात आली आहेत. मीरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानक परिसराचा विकास करून प्रवाशांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. शहराच्या दळणवळण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सबवे, उड्डाणपूल, भाईंदर ते वसई रोरो सेवा, तर क्रीडा प्रेमींसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि तरण तलाव विकसित करण्यात आले. सामाजिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी कम्युनिटी सेंटर, मार्केट, नाट्यगृह, अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह, कला दालन, विरंगुळा केंद्र आणि बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात आली. ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी घोडबंदर किल्ल्याचा परिसर विकसित करण्यात आला. महापालिकेने सर्वधर्मीय नागरिकांच्या भावनांचा आदर राखत हिंदू स्मशानभूमी, मुस्लिम दफनभूमी आणि ख्रिश्चन दफनभूमी यांची सुयोग्य व्यवस्था निर्माण करून अंत्यसंस्कारासाठी सुसज्ज व सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच नवघर येथे पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी सुरू करण्यात आली असून प्राण्यांप्रती असलेली नागरिकांची जिव्हाळ्याची भावना लक्षात घेऊन हा पुढाकार घेण्यात आला आहे. याशिवाय शहरभर स्वच्छ, सुसज्ज आणि आधुनिक सार्वजनिक शौचालयांची उभारणी करून नागरिकांना स्वच्छ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेच्या स्तरात लक्षणीय सुधारणा झाली आहे. तसेच शहरातील विविध चौकांचे सुशोभीकरण करून नागरी सौंदर्य वृद्धिंगत करण्यात आले. याशिवाय शहराच्या विविध भागात
मान्यवर व्यक्तींचे पुतळे व स्मारके उभारून सामाजिक आणि ऐतिहासिक योगदानाची नोंद जपण्यात आली। या सर्व उपक्रमांमुळे मीरा भाईंदर शहराची पायाभूत रचना अधिक सक्षम, आधुनिक आणि नागरिकाभिमुख बनली आहे। स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शहरात 100% घराघरातून कचरा संकलनाची अंमलबजावणी करण्यात आली आहे। स्त्रोत पातळीवर कचरा वर्गीकरणावर भर देत वैज्ञानिक प्रक्रिया आणि हायब्रिड वेस्ट मॉडेल राबवले जात आहे। डिजिटल QR आधारित घर नकाशे आणि GPS ट्रॅकिंगमुळे पारदर्शकता व कार्यक्षमतेत वाढ झाली आहे। स्वच्छ भारत अभियान 2024-25 अंतर्गत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त होणे ही या